झोपलेला इलेक्शन मध्ये कोणी लक्ष देणार नाही, तसं नाही मित्रांनो. मतपेटीतून येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही राज व्यक्त करणार आहात का? मोठ्याने हात वर करून सांगा मला. येळकोट येळकोट, हात वर करायचं. येळकोट येळकोट, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा हात वर करा. या सरकारचं करायचं काय? सगळे हात वर करून सांगा, या सरकारचं करायचं काय? ही लढाई आता आपल्याला भूतोन भविष्यात अशी घडवायची आहे. धनगर समाज महाराष्ट्रातून ठिकठिकाणी मोठ्या ताकदीने येणार आहे. आता जेवढेही लोक आलेत आणखी पण मुंबईच्या दिशेने येत आहेत, त्यांना अडवलेलं आहे पोलिसांनी. पोलिसांना मला इशारा द्यायचा आहे, तुम्ही असं असंविधानिक मार्गाने, आम्ही काय आतंकवादी आहे का? आतंकवादी आहे का तुम्ही? मुंबईला रस्ता कोणी दाखवला? शिंगरोबाद दाखवला ना? त्यांची आपण औलाद आहे, त्याच्यामुळे घाबरायचं नाही. त्या पोलिसांच्या या प्रशासनाचा सुद्धा मी जाहीर निषेध करते की आम्हाला बेकायदेशीरपणा, आम्ही कुणाला घाबरत नाही. आमच्यासाठी ह्या गोष्टी नवीन नाही. आमचा संघर्ष 70 वर्षाचा आहे. जेव्हा जेव्हा बघितलं तेव्हा धनगरांवर अन्याय करायचा. आमचं आहे ते आरक्षण गिळंकृत केलं या सरकारने, आणि जे आमच्या हक्काचं आरक्षण आहे हे सुद्धा 70 वर्ष झालं दिलेलं नाही. पण तुम्ही किती वर्ष सहन करणार आहेत का? मी अजून आक्रमक बोलू शकते, पण आपले मल्हार मावळे बऱ्याच ठिकाणी अडकलेले असल्यामुळं मी माझा संयम आपण जिथे जिथे असाल तिथे तिथे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करा. जे मुंबईला आलेले आहेत त्यांना आपल्या व्हिडिओद्वारे आपला संदेश सांगा की हे आंदोलन आता थांबणार नाही. थोड्या वेळात येणारच आहेत, पण आपली मराठवाड्याचे आपण लेकरं आहोत. किती जण आलेत मराठवाड्यातून इथं? सगळा मराठवाडा इथे पिवळा करून टाकणारे आपण. पश्चिम महाराष्ट्रातून आलेले आहेत बरेचसे लोक, विदर्भातून आलेले आहेत, अनेक ठिकाणावरून येत आहेत. तसंही बघायला गेलं तर बाहेरच्या राज्यातून सुद्धा लोक आले. म्हणजे हा लढा आता हळूहळू तीव्र होणार आहे. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हे ग्राउंड सुद्धा आपल्याला ठरणार. मुंबईच्या बाहेरच्या दिशेने आता मी येताना बघितलं पोलिसांचा असा फौजफाट आहे जसं काय आतंकवादी मुंबईमध्ये येणार आहेत ना, असं वाटायला लागलं ना पोलिसांना. मग गनिमी कावा करून तुम्हाला यायचंय. मी तुम्हाला सांगितलं होतं गमजे तुम्ही गळ्यामध्ये टाकू नका, गाड्यांवर झेंडे लावू नका, त्या पद्धतीने तुम्ही मुंबईमध्ये या. अजून जे लोक येणार आहेत त्यांना सांगा की चांगलं कुठेही गोंधळ न करता सरकारला सहकार्य होईल असं, म्हणजे प्रशासनाला पोलिसांना सहकार्य होईल अशा पद्धतीने स्वतःवरील केसेस येऊ नये या दृष्टिकोनातून तुम्ही मुंबईमध्ये या. मुंबईमध्ये आपल्याला आंदोलनाची दिशा ठरवा.